मुंबईच्या घाटकोपर येथे झालेल्या होर्डिंग अपघातानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे। त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला अवैध होर्डिंग आणि धोकादायक इमारतींवर कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत। पालगड सानेगुरुजी हायस्कूलच्या समोर असलेल्या एक धोकादायक इमारत रस्त्याच्या बाजूला आहे। रहदारीचा रस्ता असल्यामुळे इमारत पडल्यास मोठी हानी होऊ शकते। याबाबत कोणताही पत्रव्यवहार अद्याप ग्रामपंचायतने केलेला नाही। कोकणात सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे या इमारतीला मोठ्या प्रमाणात धोका आहे। ही इमारत पडल्यास मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता आहे, कारण बाजूला शाळा असल्यामुळे शाळेच्या मुलाची रहदारी जास्त असते। याच संदर्भात सानेगुरुजी विद्यामंदिर पालगड यांनी दिनांक 15 जुलै 2024 रोजी पालगड ग्रामपंचायत आणि तलाठी सजा पालगड यांना धोकादायक इमारत असल्याबाबत पत्रव्यवहार केला आहे। तरी देखील ग्रामपंचायत यावरती काही निर्णय घेतला नाही। ग्रामपंचायतने पत्रव्यवहार तयार केला आहे, परंतु अद्याप कोणालाही दिलेला नाही। हा घर पडल्यास जीवितहानी होऊ शकते, त्यामुळे पालगडवाशांमध्ये पालगड ग्रामपंचायत अजूनपर्यंत का कार्यवाही करत नाही, का कोणती जीवितहानी होण्याची वाट बघत आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे। समीर पिंपळकर, कोकण मराठी 24 तास, पालगड।